राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सातत्यानं गाजतीये। दरम्यान याच एका महत्त्वाच्या वळणावर प्रफुल्ल पटेल यांनी निसंदिग्धपणे अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण हा प्रश्न पटेलांनी निकाली काढलाय, कारण पटेल या संपूर्ण स्पर्धेतून स्वतःला दूर करताना दिसतात आणि यामुळे सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झालाय असं म्हणायला हरकत नाही। काय म्हणाले प्रफुल्ल पटेल ऐका। आमच्याकडून कधी विधान आलेलं नसताना उगीचे उलसे उलट सुलट हे वादळ हे निर्माण करणं आणि आमच्या पक्षामध्ये संशय निर्माण करणं ही अत्यंत घाणेरडी एक गोष्ट आहे। मला अजिबात त्याच्या पलीकडे काही बोलायचं नाही आहे। आम्ही आमच्या पक्ष आहे, आम्ही योग्य निर्णय ते घेणार आहोत आणि माझ्याशिवाय घेणार आहोत। आता त्याच्या पलीकडे मी काय तुम्हाला खुलासा करू शकतो? त्याशिवाय म्हणजे तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नसणार तर माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना। मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे। याच दरम्यान राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बाबतही विविध प्रकारचे आणखीही उपमुद्दे चर्चेत आहेत। विलिनीकरण या विषयावर प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सरळ सरळ स्वतःच्या कानावर स्वतःचेच हात ठेवले आणि त्याच जोडीला शरद पवार यांनी केलेल्या दाव्यांना पटेलांनी झिडकारलं। पण इतकं घडल्यानंतर पटेलांचीही एक वक्तव्यातली बाजू समोर येत असताना शरद पवारांचं जुनं विधान संदर्भासाठी आम्ही दाखवतोय। शरद पवार म्हणतात की प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याच्या बाबतीत त्यांना फारसं काही बोलायचं नाही, पण पक्षावर भाजपाचा कंट्रोल, भाजपाचं नियंत्रण वाढत चाललंय। दोन्ही मुद्दे ऐका। विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू। आज तो विषय आमच्या पुढे नाही। आज आमच्या विषय एक मिनिट भाई, आमच्याकडे विषय एवढाच आहे की आमच्या पहिला विधिमंडळाच्या नेता निवड करायची, उपमुख्यमंत्री पद भरायचं, ते झालं। आता आम्ही आमच्या पार्टीचा निर्णय घेणार आहोत। पार्टीचा निर्णय मी तुम्हाला सांगितलं, ही जबाबदारी माझ्यावर आहे की पुढच्या प्रोसेस पूर्ण करायचं, ही मी पार पाडत आहे। मुद्दा असा आहे, हे प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधनं बाजूला ठेवलं गेलंय जाणीवपूर्वक। तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्यावर आता सगळं भाजप चालवणार अशी चर्चा आहे, त्यासाठी सगळं केलं, घडून आणलं गेलं।